ते म्हणजे सुई टाकताना आहे ना, म्हणजे धागा आहे ना, ते निसटून चालला. तर हे असं पकडताना वगैरे असं एकदम गाठ मारताना निघून चालली मणी वगैरे. अच्छा. तू काय करत आहे? सुई आडवी पकडायली, बरोबर. ह्या अशी सुई पकडल्यानंतर काय होणार? आपल्या हातातला धागा निसटणार ना. हे खालचा धागा आपल्या हातात टाईट ठेवायचा असा, आणि सुई अशी नाही पकडायची कधी. आपले मणी सुईमधूनच येणार आहेत. सुईमधून मणी आपल्याला धाग्यात टाकायचा. त्यामुळं धागा कसा असला पाहिजे? असा उभा असला. सुई अशी पकडून पाहिजे, असं पकडायची. करंगळीच्या बाजूच्या बोटाने मणी होल्ड करायला. त्यानंतर सुई जी आहे धाग्यामध्ये अडकवायची, सरळ ठेवायचं आणि नंतर एक मणी सोडायचा. पाठीमागे सरकून घ्यायचा धागा आपला, खालून ओढायचा आणि सुई खाली टाकायची. अशा प्रकारे तू अशी सुई पकडल्यानंतर काय व्हायला, हे सुईमध्ये असं धागा असं टाकाय गेलं ना, हे तुझं हे व्यवस्थित टाईट राहायला गेलं, लूज पडायला. लूज पडल्यानंतर हे धागा निसटून चालला सुईमधून. त्याच्यामुळं सुईमध्ये असं सरळ पकडायची सुई आणि त्याच्यावर मधून धागातून ही मणी खाली सोडून टाकायचा. अशा प्रकारे आलं लक्षात? सरळ पकडून टाकायचं, आडवं पकडायचं.